शहादा शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव, संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन। शहादा शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ छत्रपाल मोरे यांनी शहादा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। शहरातील स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी, कचरा व्यवस्थापनातील दुर्लक्ष आणि उघड्या जागांमध्ये साचणारे पाणी यामुळे डासांची संख्या वाढत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शहरातील अनेक भागांमध्ये नियमितपणे कचरा उचलला जात नाही। नाल्यांमध्ये आणि मोकळ्या प्लॉटमध्ये प्लास्टिक कचरा, बाटल्या व इतर घाण साचून राहते। यामुळे पावसाचे किंवा सांडपाण्याचे पाणी साचून डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे। तसेच शहरातील अनेक मोकळ्या जागांमध्ये काटेरी झुडपे आणि वाढलेले गवत यामुळे घाण साचते व डासांना पोषक वातावरण तयार होते। घनदाट वस्ती असलेल्या भागात सोचखड्डे व सांडपाणी व्यवस्थेतील त्रुटींमुळे आरोग्याचा धोका अधिक वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। नगरपालिकेने सर्व भागात नियमित कचरा संचलन करून मोकळ्या जागेतील झुडपे व गवत साफ करावे। तसेच विशेष स्वच्छता मोहीम राबवून साचलेल्या पाण्याचे सर्वेक्षण करून त्यावर नियंत्रण आणावे व नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम तातडीने राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे। नगरपालिकेकडून फक्त धूर किंवा फवारणी करून ही समस्या पूर्णपणे सुटणार नाही, तर डासांच्या उत्पत्तीचा मूळ कारणांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। याबाबत प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अन्यथा शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो अशी चिंता स्वप्नील पाटील, खुशाल शिंदे, प्रकाश चित्ते व शहरातील इतर नागरिकांनी व्यक्त केली आहे। न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट, शहादा। माननीय मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलं। शहादा नगरपालिका विशेष शहादा शहरातील वाढत्या डास प्रादुर्भावास कारणीभूत ठरणाऱ्या सांडपाणी, शोषखड्डे, कचरा व्यवस्थापन व उघड्या जागांवरील झुडपांबाबत तातडीने उपाययोजना कराव्या। सर्व प्रभागांमध्ये नियमित व वेळापत्रकानुसार कचरा संकलन सुनिश्चित करावे। उघड्या कचऱ्याच्या ढिगांवर तात्काळ कारवाई करून दंडात्मक व्यवस्था लागू करावी। मोकळ्या प्लॉट व सार्वजनिक जागांवरील काटेरी झुडपे, वाढलेले गवत व कचरा हटवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवावी। प्लॉट धारकांना त्यांच्या जागेची स्वच्छता राखणे बंधनकारक करून नोटीस प्रणाली लागू करावी। साचलेल्या पाण्याचे संरक्षण म्हणजे मुळाशी जाऊन संपवणे। सांडपाणी व्यवस्थेसाठी दीर्घकालीन ड्रेनेज आराखडा जाहीर करावा। नागरिकांसाठी जनजागृती मोहीम राबवून माझा प्लॉट माझी जबाबदारी उपक्रम सुरू करावा। शहरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने आणि ठोस पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे। भविष्यात साथीचे आजार टाळण्यासाठी ही बाब प्राधान्याने हाताळावी ही नम्र विनंती।